हॅलो, मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंद जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आज आहे मकर संक्रांत. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला संक्रांतीच्या या खूप उशिरा शुभेच्छा देते, त्यासाठी सॉरी. कारण या आधीचे सुद्धा व्हिडिओ होते ते अपलोड करायचे असल्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप उशिरा पोचतो आहे. ही आहे माझ्या घरातली बाग. म्हणजे आधी तर आम्ही 3 ते 4च रोपं लावली होती. त्यानंतर मग ही अशी मी खूपच मोठी अशी बाग करून ठेवली आहे. हे टोमॅटोचे रोप आहे. ते बघतच असताना मला वासुदेव बाबांचं आमच्या चाळीत दर्शन घडलं. हे कधीतरीच वासुदेव बाबा घरी चाळीत दिसतात आम्हाला. आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आले होते. आज जेवणात मी चपाती आणि भाजी वगैरे केली होती. संध्याकाळीच मकर संक्रांती स्पेशल जेवण होतं. आज साधंच जेवण होतं कारण डबा वगैरे द्यायचं होतं त्याच्यामुळे. त्यानंतर मग श्रेयान काय शाळेला सुट्टी असल्यामुळे घरीच होता. मग भाजी वगैरे घेऊन आले. चकोलीला आणलेलं गळ्यातलं तिला घालून दिलं. त्यानंतर मग मी उपवासाचं खाऊन घेतलं कारण मंगळवार असल्यामुळे उपवास होता. आम्ही सगळ्यांनी दोघांना त्या जेवायला दिलं. त्यानंतर ते बाहेर पतंग उडवत होते. त्यानंतर मग कोथिंबीर आणली होती येताना. ती साफ करायला घेतली. साफ करून झाल्यानंतर गावावरून मम्मीने जो कढीपत्ता आणला होता तो सुद्धा धुवून ठेवला होता. तो पण मी डब्यामध्ये असा भरून ठेवला आणि कोथिंबीरसुद्धा डब्यामध्ये भरून ठेवली. थोडीशी आत्ताच्या जेवणासाठी बाहेर काढून ठेवले होते आणि बाकीचं सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मग कुकर लावायला घेतला डाळ आणि भाताचा. कुकर लावून झाल्यानंतर मग मी जेवणाची तयारी चालू केली. कारण एका बाजूला कुकर लागला की बाकी सगळं पटापट करायला भेटतं. असं सिंगल मी कधीतरीच लावते, नाहीतर मग कुकरमध्येच भात डाळ करत असते. ते कुकर लावून झाला होता आणि ते जी बाहेर ठेवली होती कोथिंबीर ते साफ करून चिरून घेतली. त्यानंतर मग मला आज गावावरून मम्मीने जे आळूची पानं आणली होती ती साफ करून त्याच्या वड्या बनवायच्या होत्या. तुमच्याकडे सुद्धा एवढी मोठी मोठी पानं असतात का? मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या गावाला तर एवढी मोठीच पानं असतात. 2 आळूच्या पानामध्येच कोथिंबीरच्या वड्या खूप साऱ्या होतात. मग 2च आळूची पानं घेतली आणि बाकीची ठेवली. म्हटलं पुढच्या वेळेस उपवास येईल त्यावेळेस करायला भेटेल. इथे वाटाणे वगैरे धुवून घेतले. आळूची पानं साफ करून घेतली. आता चहाचा टायमिंग झालाच होता. म्हटलं चहा बनवूया, पण मला खूप एकटीसाठी करायला कंटाळा आला. मग म्हटलं कॉफी होती घरी मग कॉफीच घेतली. मुलांसाठी दूध गरम केलंच होतं. मग कॉफी तयार करून घेतली आणि ती पिऊन घेतली. त्यानंतर मग इथे आळूचं पान आहे ते साफ करायला घेतलं. तुमच्याकडे कसं साफ करतात मला नक्की सांगा. सोपी पद्धत असेल तर. आळूच्या वड्या खायला तर खूप आवडतात, पण हे जे मोठं काम आहे पान साफ करायचं त्याचा मला खूप कंटाळा येतो. कुणी जर साफ करून दिलं तर मी आळूची वड्या तर रोजच खाऊ शकते. पान साफ करत असताना कधी माझ्याकडून ते पान फाटलंसुद्धा जातं. त्याच्यामुळे मला खूप कंटाळा येतो पान साफ करायला. चला इथे पान तर साफ करून झालं आहे. त्याला धुवूनसुद्धा घेतलं आणि त्यानंतर मग बेसन पीठ लावून आळूचं पान तयार करून घेतलं. त्यानंतर मग ते वाफवायसाठी ठेवलं. 10 ते 15 मिनटात ते वाफवून जातं. वाफवून घेतल्यानंतर मग ते थंड करायला ठेवलं होतं. बाकीचं जेवण होईपर्यंत म्हटलं आळूची वड्या तयार होतील, थंड होतील आणि मग आपण पटकन जेवण करायच्या वेळेस गरमागरम तळूया. मग ते सगळं तयार करून ठेवलं. इथे वाफवून तयार झाले आहेत. घरी थोडे मटार शिल्लक होते त्यामुळे मग मटर पनीरची भाजी करायची ठरवली. इथे ही भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं वड्या कट करून घेऊया. या बघा कशा छान झाल्यात वड्या. आमच्याकडे तिळाची भाकरी काही खात नाहीत. म्हटलं चला ह्या निमित्ताने ह्यात वड्यांमध्ये तीळ टाकून खाऊया. इथे वड्या अशा छानशा तयार झाल्यात आणि भाजीसुद्धा माझी तयार झाली आहे. याने येताना ऑफिसवरून पाणीपुरी पार्सल आणली होती. तीसुद्धा जेवताना खायला घेतली आणि आज तर संक्रांत त्यानिमित्ताने मुलांना म्हटलं तिळगुळ द्या, कारण मला काही द्यायला जमलं नाही त्यांना. मग त्यांना म्हटलं तुम्ही तरी मुलांना द्या. मग ते आणि श्रेयांला आणि चकोलीला तिळगुळ देत होते. त्या दोघांना पण तिळगुळ दिल्यानंतर पप्पाच्या पाया पडायला लावलं. इथे श्रेयांसुद्धा पप्पाला तिळगुळ देतो आहे. तो आधी काय पाया पडू की आधी तिळगुळ देऊ तेच त्याला कळत नव्हतं.
तो कन्फ्यूज झाला होता. त्यानंतर मग पप्पा सांगत होते त्याला. इथे छकुली आणि श्रेयांसुद्धा एकमेकांना तिळगूळ दिला. त्यानंतर त्यांचा तिळगुळाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. तर हे आहे आजचं जेवण, स्पेशल असं मकर संक्रांतीनिमित्त. मग आम्ही आधी पाणीपुरी खाल्ली आणि मग जेवून घेतलं. त्यानंतर श्रेयांच्या स्कूलचा अभ्यास करून घेतला पप्पांनी त्याच्याकडून. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू उद्या, तोपर्यंत बाय बाय.